जे IT मधले एक्सपिरियन्स सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तर त्यांचं काही कारणास्तव जॉब लॉस किंवा जॉब गेलाय, त्यांच्यासाठी मला एक ॲडवाईस करायचा आहे की कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षात नवीन जॉब हा लागतोच. जर तुमचं जे स्किल सेट असेल ते जर मार्केटमध्ये नवीन स्किल सेट असेल, तर ह्या वेळेचा जॉब लॉस जर झाला असेल तर घरी असाल तर त्यावेळेचा नवीन स्किल शिकण्यासाठी तुम्ही युटिलाइज करा आणि थोड्याफार पेशन्स ठेवा. आणि 6 महिने ते 1 वर्ष हा मार्केटमध्ये व्हॅलिड गॅप आहे. याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर एक्सप्लेनेशन दिले तर तुम्हाला नवीन जॉब हा मिळतोच. फक्त ह्या वेळेमध्ये गरज काय आहे, थोड्या पेशन्स ठेवायची आणि तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनवर फोकस द्यायची आणि तुम्हाला इंटरव्ह्यू जो काही आहे तर त्या इंटरव्ह्यूची पण प्रॅक्टिस करायची. तर ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे मी असं सांगेल. आणि ह्या गोल्डन अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही त्याचा फुल युटिलाइज करून नवीन स्किल शिकून नवीन जॉब इझी मिळतो. कधी-कधी तर 1 ते 2 महिन्यात सुद्धा तुम्हाला जॉब मिळून लागतो. कधी-कधी वेळ घेतो. तर ह्या वेळेमध्ये तुम्ही पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. कारण जॉब जिथं अपॉर्च्युनिटी असेल, तुमचा एक्सपिरियन्स जास्त झाल्यामुळे जिथं ओपनिंग असेल तिथंच तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटेल. असं नाही की 1 महिन्यात किंवा ते सांगूच शकत नाही. त्याला एक पर्टिक्युलर टाईमलाईन आहे. माझं मत आहे की 3 महिन्यामध्ये मिळूनच जातो. तुम्ही अपस्किल करा आणि नवीन स्किल, आणि जरी नाही लागला तरी थोडं वेट करा. तुम्ही पेशन्स ठेवले तर तुम्हाला नवीन जॉब हा 100% मिळूनच जाईल.